का बरोबर आहे, बरोबर न्यायची नवरी द्यायचं तांगडून जाय माहित नाही जमत. राम राम मंडळी, आपल्या सर्वांचं पुन्हा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज 21 ऑगस्ट 2024 आपण आलेलो पिंपळगाव बसवंत टोमॅटो मार्केट येथे. आजचा काय बाजारभाव आहे ते जाणून घेण्यासाठी. त्यासोबतच मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ तर बघतातच, व्हिडिओ बघता बघता जर यूट्यूबवर बघत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या, फेसबुकवर बघत असेल तर पेजला फॉलो करून द्या. आणि हो मित्रांनो, तुम्हाला प्रत्येक बाजारभावाची अपडेट आपल्या चॅनलमार्फत भेटत असते आणि जी व्हरायटी आलेली असते तिचे आपण बाजारभाव तुम्हाला तर दाखवतोच. त्यासोबतच मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत चला. काही प्रश्न असतील तर कॉमेंट करा. धन्यवाद. जवळजवळ 2:30 ते 3 वाजत आलेले मित्रांनो. तुम्ही आवक बघू शकता. आत्ताची आवक जर म्हणायला गेलं तर आत्तापर्यंत 50 ते 60 गाड्या आपल्याला इथं दिसत आहे. आज थोडी आवक आपल्याला वाढताना दिसते. बघूया आता काय बाजारभाव निघतो ते. इकडं परत आरेमाने काय लावली हो दादा? 301. कोणता आरेमान आहे ना आपला? कुठला माल दादा? येवला. अजून लागवड वगैरे आहे का नाही तिकडं? आहे ना. याच्या पहिलेच काय गेले होते? 355. बरं आहे, चला धन्यवाद. इकडं आता आपल्याला शाहू बघायला भेटते. शाहू तर चांगल्या क्वालिटीची. आपण दादांनाच विचारू. नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव तुमचं? राजू देवरे, गाव? दरेगाव. काही दिली की नाही पावती वगैरे किंवा अंदाज कोणी? एक जण आला होता, दिले 220 रुपयाची पावती. 220ची पावती दिली. तुमचा तरी सरासरी काय अंदाज? आज काय अपेक्षा काय बा तुमची? 250-300 जायला पाहिजे, पण मग आता 250-300. बरं बरं, बाजारभावानुसारच तुम्हाला पण अपेक्षा ठेवावं लागेल. बरं आहे, धन्यवाद हा दादा. ओके ओके. अरे मान एवढं मार्केट नाही. अरे माने अच्छा. खाली करायचे भाव सांगा, खाली होईल हे भाव सांगा. आता ते तुम्ही सांगशाल तर आम्हाला कळलं ना. बरोबर बरोबर, अंदाज देऊन टाका तुम्हीच त्यांना. जर 200, 250, 300 रुपये रेट आहे तेव्हा शेतकऱ्यांनी काय करायचं? बरोबर आहे, बरोबर आहे. हा? 331 दिली बा दादानी. 331 ची पावती दिलेली आहे. कशासाठी दादा आपली खरेदी? आपली गोट गुवाहाटी. चालणार माल खाली होईल. बरं आहे, बरं आहे. इकडे आरे मान आणि तिकडे कोणती दादा? या बाई 108 आहे, बघू 108. त्यांनी काय सरलाट घेतला का? 108. हां. कुठला माल आहे दादा आपला? हा कानाडगाव. कानाडगाव. अजून काही लागवड वगैरे आहे का नाही तिकडे? हो, लागवड वगैरे आहे ना भरपूर. कितवा तोडा आहे? हा, तिसरा तोडा आहे. तिसरा आहे का? हा. आता कोणती आरेमान आहे का? 108 लागवड आहे कोणती? का दोन्ही? 108 पण आहे ना, अरे बाप. आरेमान पण. बरं आहे, चला धन्यवाद. हा. खाली आरेमान बघायला भेटते आपल्याला आता. मग आपण त्यांनाच विचारूया. नमस्कार दादा, काय नाव तुमचं? गाव? काय दिला भाऊ? काय दिला आता? 321 चालले बा डायरेक्ट. तुम्ही काय अपेक्षा काय होती आजच्या बाजारभाव बघायला? 3.5. बरं आहे बा. कायसाठी? लोकलसाठी दिला का गुवाहाटी? लोकलसाठी. अजून काही लागवड? एक्सपोर्ट बंद आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. अजून काही लागवड वगैरे आहे का नाही आपली? आहे ना. बरं आहे, चला लवकरात लवकर बाजारभाव वाढावा एवढी अपेक्षा आहे बा आमची. बरोबर बरोबर बरोबर, धन्यवाद. परत आरेमान बघायला भेटते मित्रांनो. तर दादा घेत आहे, बघू काय भाव घेता. काय असतं माहिती आहे का? बाकीचे व्यापारी काय करतात, तिथं इथं भाव वेगळा लावित आणि तिथं जाऊन कमी करतात. आपल्याला तसं नाही. आपल्याला डायरेक्ट पलटी मारायची. म्हणजे जो पावती देईल ना मी हिरव्या पावतीची, तोच भाव लावणार आणि घेऊन जाणार. म्हणजे तिला रुपया कमी नाही होणार. अलग लक्षात ते काम पाहिजे. तुमचा माल जर चांगला असेल तर त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि फक्त 20 किलो मोजून द्यायचं आणि डायरेक्ट पलटी मारा. हां, त्या हिशोबाने तुम्ही मला सांगा हिरव्या पावतीचा भाव सांगा. नाही तर लावायचे भरपूर आणि जाऊन 50 कट करा आणि हे करा. बरं 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 बरं, जे ते इथंच फायनल झालं पाहिजे. त्याच्याकरता आपल्याला आहे ना हे लफडे ठेवायचेच नाही. आपल्याला कसं करायचं, सुटसुटीत काम करायचं. जे भाव दिला तोच शेवटपर्यंत खाली झाला पाहिजे. म्हणजे शेतकरी खुश झाला पाहिजे आणि व्यापारी. हां, नाही तर तुम्ही दाखवायचे मग खाणारे खुश झाले पाहिजे. बरं 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 बरं, सगळ्यात महत्वाचं ते. असं हे भैया आजा बोल क्या भाव? त्यांना नाही भेटत या भावात, खाणाऱ्यांना डायरेक्ट पलटी वाढून जातात भाव. लोकलचा भाव सांगा माझा. माझं ते एक्सपोर्टचा नाही. 2 लोग क्या लगाने का? रेट देखो क्या खोलता है. रेट तर खुल गया आहे. मामा काय म्हणता अजून? काय लावला शेट तुम्ही? आपला 150 पावणे 200ची रेंज आहे. सांग ना. 150 पावणे 200. आणि दादा किती म्हणताय? ते 350 म्हणतात. 350. बरं बरं. कुठला माल दादा आपला? हॅलो. अजून काही लागवड वगैरे आहे का नाही तिकडे? भरपूर लागेल. आहे ना. बरं, चला करून घ्या तुम्ही तुमच्या हिशोबाने काय तडजोड. नाही आपल्याला कसं आहे माहिती आहे हां. का? आपण हे मंडीमध्ये हा नियम बदलायचा. आपल्याला इडून लावायचा 300, तिडं जाऊन लावायचा 250. बरोबर. इड आहे ना, इड आहे ना, समजा इड मागता नाही ते ना. बरं बरं बरं. हिरव्या पावतीचा रे भाऊ 150 रुपये. जे ते इथंच खाली केलं पाहिजे. तिडं तुझं बरोबर. 49 पण नाही होणार. जे 150 सांगितलं ते 150 झालं पाहिजे.
फक्त काय करायचं 20 किलो मोजून द्यायचं, गोल्टीने आणायचं आणि किडकाने द्यायचं बाकी बरोबर एवढं. बोला ना बोला ना ये इकडे ये जरा. या बोला बोला दादा महत्वाचा विषय असा आहे बोला ना का जी इथून 305 का 20 गाड्या जात्या बरोबर. 240-50 रुपयांनी खाली बरोबर आहे हा मार्केट कमिटीचा नियम बदलणार बरोबर आहे हे तुम्ही बोला ना हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आपल्याला बोलणं पण गरजेचं आहे मी काय लोकांनी बोलत नाही हो हा जो मी हे बोलणं एकदम गरजेचं आहे सर्वांचं लावाल ना तिथं जाऊन तोच भाव खाली जाईल. 100% आणि शेतकरी इथंच बघून घ्या इथं 3 नाही 4 कॅरेट खाली करून बघून घ्यायला पाहिजे तिकडे जाऊन तो ताण नको बा तुम्हाला पण तसं खाली नाही. नाही नाही काही असं शेतकऱ्यांनी काय केलं माझा आहे का एक तर शेतकरी कधी राहतो बरोबर. त्या हिशोबाने 10-20 कमी करून मग देतो. इकडून गाडी घेऊन जायची परत यायचं त्या वैतागात शेतकऱ्यांनी पण आहे ना जो माल दाखवला ना तोच निघाला केला, पाहिजे खाली केला पाहिजे. तो पण एक विषय बरं का. दोन्ही साईडचा पॉइंट आहे असं नाही काही एक यांचीच बाजू आहे. बरोबर तिकडे गेलो का हॉटेल खाली करणार का हा खाली करणार दुसरा वेगळा राहतो बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे नाही बरोबर बोला तुम्ही जे ते बोला एकदम बरोबर आहे हा हे बघा आता हा यांनी दाखवलं नाही हे कॅरेट शेवटला ठेवायचं बरोबर हे शेवटला ठेवायचं बघा साईज मध्ये लगेच फरक झाला हा मीडियम झाला हे बघा म्हणजे बघा मला एक सांगा सर हे बघ एक मिनिट बघा आता बोला दादा. amount आहे सर लावलेलं आहे हो आता तुम्ही इथं पण मारा 100 बघा हा मीडियम माल आहे. म्हणजे यांना काय सांगायला पाहिजे काढून घ्या ना व्यापाऱ्यानं बरोबर आहे बरोबर एकदम बरोबर मी तेच म्हणून राहिलो 1 कॅरेटच्या जागी 4 बघा मीडियमच लागणार एक नंबरचा एकच नंबर लागणार रेट वर राहतं डिपेंड आरटीओ ला तिकडे राशे बिल का त्यांना कुतड्यावानी कम्प्युटर आहे कम्प्युटर परिस्थिती अशी आहे माऊली, परिस्थिती अशी आहे, मोठ्याचं काय दाखल तेच तिथं चाललं ते द्यायला वाटलं लगेच ते निवडायला सुरुवात केली. आता काही खऱ्या वय नाही हो जे आहे ते नाही नाही एकदम बरोबर आहे. 300 रुपयाची द्या आणि 1 कॅरेट वाटा याची तर वरनं का ते लगेच मिळतं ते वर. हा तो पण एक विषय बरोबर आहे सांगितलं त्यांनी करून टाकलं. जे ते इथंच फायनल झालं पाहिजे एक मुद्दा आहे सर. हे सांगतो आणि काय म्हणतो माहिती आहे का? एकच वक्कल आहे हा आणि शेतकरी राहत्या 6 बरोबर वक्कल राहत्या 5 हा म्हणजे ड्रायव्हर धरून म्हणजे 5 वक्कल निघाले मग बरोबर. कोणाचे हा, ते रमाव काही प्रॉब्लेम नाही मग त्यांनी 5 जाळ्या दाखवायला पाहिजे हा आपल्याला ती पण एक गोष्ट आहे बा जे पॉईंट आहे ते दोन्ही साईडने तुम्ही बोललं पाहिजे एकदम बरोबर एकदम बरोबर हा तो पण विषय चला धन्यवाद सर्वांचे बोलल्याबद्दल धन्यवाद द्या अगर नका देऊ फायनल 351 रुपये दोन्ही लोकल नाही पाहिजे मला गुवाहाटी बांगला पाहिजे मला बघून घ्या अरे मला असंच आहे का सगळं काय भाऊ त्याला ते या, काय दिलं अण्णाजी 351 रुपये 351 बोलीचं वक्कल आहे हा म्हटलं चला मुहूर्तावर करू सगळे काय लोकल साठी गुवाहाटी असंच माल पाहिजे माल असंच पाहिजे जाऊ द्या मग काय विषय नाही. कुठला माल आहे दादा आपला पुरीचा लागवड वगैरे आहे ना अजून लागवड आहे का नाही अजून आहे ना बरे का ओ 100% या भावात नाही होणार भाऊ 10-20 रुपये कमी होणार 10-20 तिथं सांगायचं तुम्हाला काय सांगायचं या बा माझं बोलणं तडक राहतं इथं मोकळं बोलतो मी एवढी पावतीची देतो ना त्याच्यात 20-30 रुपये डिस्काउंट धरायचं मी तर पावती द्यायचं नाही बस झालं चला अरे मग बरोबर आहे का नाही? अरे मान मग काही विषय नाही ना तुम्ही नाही घेते का अजून नाही का नाही मागण्यात नाही घालणार त्याला मला माहिती. दिले का ना घाल द्या मी ए, चांगले रेट सांग ना तेरे को क्या लगेगा बोल ना क्या लगेगा तेरे को? 250 रुपये कैरेट फोड़ का 250 रुपये सही नहीं कैरेट यार, हाँ सभी कौन लेगा रे सभी कौन लेगा क्या जाओ मग बरोबर आहे ना बोलो भैया बनाओ आप क्या लोकल है गुवाहाटी बांग्ला बांगला के लिए ये लोकल में जाता अच्छा हा लोकल साठी घेतो हा लोकल साठी घेऊन राहिले का बरं बरं बांगला साईड काय माल त्यांचा काय अंदाज दिला त्यांनी 250 दिला ना 250 दादाला नाही परवडत बा बरोबर आहे बरोबर. परवडणारच नाही एकदम बरोबर आहे
कुठला माल आहे हो दादा? मानोरी. अजून लागवड वगैरे? लागवड अजून काही आहे ना? बरं आहे, चला आहेच, बरं आहे. ओके. चला धन्यवाद. संतोष. ही मंडीच्या मधली परिस्थिती, आवक जरा वाढताना दिसते आता आपल्याला. नवरी नाही ना सजवली. नवरा तर तयारच राहतो. अरे वाणे मित्रांनो, का बरोबर आहे, बरोबर आहे. न्यायची नवरी द्यायचं चांगलं जाय बाई नाही जमत. आता खरेदी फक्त अन्नाच करून राहिले जास्त, म्हणून त्यांचे व्हिडिओ येत आहेत मंडळी. बोला मग, बोला तुम्ही. बोला 250 बोला. 250 बघ नाही झालं. 300 रुपये बस कमी करतो. नाही 350चा मार्केट भाव माल नाही, द्यायला हरकत नाही. त्या दिवशी खाली व्हायला पण आज पण खाली कर. किती कॅरेट आहे रे? 50. 311 रुपये लावता. 311 रुपये माल असाच आहे ना. जाय पटक्यान चला. 31 रुपये ढा. कुठला माल चला दादा? बघ. चांदवडचा लागवड आहे ना अजून. 331 SG. कशासाठी दिला? लोकल का? लोकलसाठी. बरं. काय भाव दिले? दिले ना. ते तर हे एक्सपोर्ट आहे, आपला लोकल आहे. लोकलचं रेट वेगळं आहे, एक्सपोर्ट लोकलला वाढवा घे, म्हणजे लोकलला कमी असतं. चला धन्यवाद. 300 रुपये लावू का? गेटच्या समोर याची बोला. एवढा पाऊस चालू आहे पण अन्न खरेदी चालूच आहे वांग्याची. नाही तर दाखवायचं जायफळ निघायचं याला ते लोक निघायला. हा सुपर येतं मग सुपर पाहिजे. 350 रुपये चला. मला बघून घ्या मित्रांनो. बघ 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 देऊ का 350? अरे माने 331 रुपये ना. किती 90 आहे का? पावसात पण खरेदी चालू आहे अन्नाची. 41 रुपये ये बी आहे भाऊ. पैसे आलो म्हणून तुझा चौथा नाही तर आजच नाही जमत. नाही 350 रुपये जाय पटकन. नाही गेटच्या समोर मला आजच निघायला पाहिजे. कुठला माल आहे हो दादा आपला? कुठला माल आहे? जोपूळचा. अजून लागवड आहे ना? बरं आहे, बरं आहे, बरं आहे. सगळे व्यापारी लपले भाडको नाही तुमच्याकडे तर कमी नाही होत एवढी गोष्ट एकदम बरोबर. 10-20 रुपये नाही यांच्याकडे नाही होत, यांच्याकडे नाही होत. आम्ही स्वतः एक्सपिरियन्स आलेला आम्हाला. हे जेव्हा घेता ना व्हिडिओ पण बिंदास देता. हां तुम्ही व्हिडिओ देता, आम्ही 231. बरं आहे दादा धन्यवाद. 231 बरोबर बरोबर. तिकडे जाऊन 10-20-50 खाली कमी करावंच लागते बाकीच्या व्यापाऱ्यांकडे. यांच्याकडे नाही करावं लागेल. हा यांच्याकडे माझ्या समोर असेच तुमच्यासारखे अजून 1-2 जण. नाही ऐका ना एक मिनिट, एकदम बरोबर आहे तुमचं म्हणणं. आता सेम गोष्ट आहे ना, अशी परवाची घडलेली होती. या दादांनी माल घेतला, तेही बोलले काय कमी होतील पण नाही केले बरं का या दादांनी. नाही केले. हा. म्हणजे त्यांचे आभारी. बरोबर, म्हणजे बरोबर. बाकीचे व्यापारी आहेत. हा, हा. मी स्वतः 5 वर्षापासून एकदम बरोबर. ते करताना 50 ते 100 रुपयाने ते डायरेक्ट ना कमी करताना आम्हाला ना इलाजाने एकदम बरोबर. पण सगळे सारखे नाही, सगळे सारखे नाही. काही व्यापारी अजून पण आहे जे भाव देतील त्याच भावात तुम्हाला खाली करतील. काही व्यापारी आहे अजून तसे. ते व्यापारी तर असे आहेत. बरोबर, बरोबर. शेतकऱ्यावर असं समजा लोकल आता आहे बघा, प्रत्येकाच्या इकडं आम्ही पाहिलं आता 250, 300 पावत्या भेटू राहिल्या. पण तिकडे जाऊन खाली करतील याची गॅरंटी कोणी देत नाही. असा विषय. आता यांनी तुम्हाला 200 सरासरी आता आहे ना 250-300च्या रेंजमध्ये चालू आहे. पावत्या भेटू राहिल्या त्या पावत्या. गुवाहाटी आणि तुम्हाला या लोकलचे जे आहे ना लोकलचे आता 240-250 रुपये पावत्या देऊ राहिले. बाकी तिकडे जाऊन 10-20 कमी झाली म्हणजे आज भाव झाला तुमचा. परवाच्या दिवशी 300 रुपयांनी माल दिलेला 210 रुपयांनी ना इलाजाने आम्हाला खाली करावं लागेल. बरोबर. कारण गाड्यावर जाणं आणि येणं सोपं नाही. नाही एकदम बरोबर आहे. शेतकऱ्याला डायरेक्ट पर्याय नाही राहत. हां आता तो विषय नाही. आपण आज गॅरंटीचा माल घेऊन येणं आणि तिकडं जाऊन आपल्याला धड काही बोलता येत एकदम बरोबर आहे. ते डायरेक्ट बोलता की ये नाही चलेगा वापस लेके जाऊ. गाडी माल डायरेक्ट तिकडून इकडं आणणं आणि इकडून परत तिकडं नेणं. नाही अवघड आहे ती गोष्ट. एकदम अवघड आहे. एकदम बरोबर आहे. काहीतरी मार्केट कमिटीनं याच्यावर काहीतरी हो केलं पाहिजे, नियोजन केलंच पाहिजे याच्यावर सोपं काही. नाहीये. कारण गाड्यावर जाणं आणि इकडे येणं. मग जे आहे ते इथंच फायनल झालं पाहिजे. आता यांनी काच तुम्हाला बोलले 1 रुपया कमी नाही. अजून सगळ्यांनी इथं हे केलं पाहिजे का जो आहे तो 10 रुपये इकडेच कमी द्या पण फायनल द्यावा असा. तो काही भाव असो मग
तो 231 असो 431 हा एकदम बरोबर आहे. 231 दिली तिथं जाऊन ते 231 नका खाली करा ना. बरोबर पण ते बरोबर असं कमी जास्त तोच भाव पाहिजे तोच भाव पाहिजे बरोबर बरोबर. कुठला माल दादा आपला आम्ही गिरणाऱ्याचे गिरणाऱ्याचे अरे मन अरे मनोहर अजून काही लागवड आहे का नाही लागड भरपूर आहे. भरपूर आहे ना देवळा तालुका आहे आमचा. बरं 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 भरपूर आहे, पण लोड नाही ना. लोड ते तर कमी आहेच बा. निघतोय. बरोबर आहे लोड नाही. हा प्रॉब्लेम फक्त आमचा एवढाच आहे आणि एवढीच विनंती आहे का गाड्यावर जाऊन 5-50-100 कमी करून जर माल खाली करावा लागत असेल तर तो लय मोठा अत्याचार आहे. बस एकदम बरोबर आहे एवढाच जे problem, ते बाकी इथंच फायनल झालं पाहिजे आमची बरोबर एवढीच बरोबर विनंती. इकडं 231 ना आम्ही तिकडे जाऊन खाली करून देऊ, काय अडचण नाही. आमचा घरचा स्वतःचा माल आहे. बरोबर फक्त एवढीच विनंती आहे का गाड्यावरती जाऊन ते 5-50 कमी नको. नको व्हायला एकदम बरोबर आहे. चला धन्यवाद हा दादा धन्यवाद दादा